मित्रांनो, आज आमच्याकडे आज पालखी येणार आहे, म्हणून आम्ही दोघं जण पालखी आणायला जातो. चला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये. आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक या गावात आणि त्यातील ही पवारवाडी. इथे 4 ते 5 दिवसांचा अखंड हरिनाम जपयज्ञ सोहळा होता. हे सगळे वारकरी बंधू तुम्ही पाहू शकता. आणि आज त्याची सांगता. आता सांगता कशाने होते तर श्री सत्यनारायणाच्या महापूजेपासून सांगता होते. आणि त्या सांगतेनंतर संध्याकाळचा हा कार्यक्रम म्हणजेच माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी प्रदक्षिणा आणि त्याच पालखीमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांची तुकाराम गाथासुद्धा असते. हा एक संस्कार आहे मित्रांनो, संपूर्ण वाडीला संपूर्ण गावाला देण्याचा हा संस्कार म्हणजेच वारकरी संप्रदायाची ही ठेवण. जगाच्या पाठीवरती कुठेही जा, सैराट येऊन इतकी वर्षे झाली, त्यातली गाणी आता आपण सगळे विसरलो. अनेक पिक्चर असतील, अनेक चित्रपट असतील ज्यांची गाणी त्या वेळेत आपण दिवसभर ऐकायचो, आता विसरलो. पण 450-500 वर्षांपूर्वी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, म्हणजेच रूप पाहता लुचनी, हे आजही आम्ही गातो आणि आजही ते विसरणार नाहीत. आणि पुढे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नव्हे, हे रामकृष्ण हरी आणि हे सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचनी जोपर्यंत आहे तोपर्यंत चंद्र सूर्य असेल. आणि ही पवारवाडी अशीच अजरामर संपूर्ण गावामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये या कोकणाचं नाव रोशन करत असेल. ह्या आमच्या प्रथा आहेत, ही आमची संस्कृती आहे, ही आमची कला आहे. आणि ही कला अखंड पंचक्रोशीमध्ये, अखंड तालुक्यामध्ये, अखंड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. आणि आजचा हा मे महिन्यातला कोकणाचा तुमचा आवडता कार्यक्रम म्हणजेच वाडीची पूजा आणि त्यातील ही मजा. जन्म आणि मरणाचा फेरा सुरू होतो आणि सुरू होतात प्रश्न उत्तरांची आवर्तनं. जगण्याच्या ह्या रहाटपाळण्यात आईबाप बसवत असले तर मग हा रहाटपाळणा फिरवते कोण? मग तुझा शोध सुरू झाला. विठ्ठला आबा पांडुरंगा, तू नेमका कुठे आहेस? आषाढात पुढं सरावं पांढऱ्या ढगांनी तरंगत तरंगत आणि बरसावं काळं सावळं रूप धारण करून. तसेच दिसतात लाखो वारकरी तुझ्या सावळ्या रूपाकडे येताना. किती तुकोबा, कित्येक चोखोबा, कित्येक ज्ञानोबा, कित्येक गोरोबा, किती जणी, किती मुक्ताई, किती नामदेव, किती खानाई. पण विठ्ठला, तू नेमका कुठे आहेस? वय विसरून कलत्या वयाने धरलेल्या ठेक्यात तू आहेस की बंदिस्त प्रवासात शोधून काढलेल्या झरोक्यात तू आहेस? उधळलेल्या भंडाऱ्यात तू आहेस की फडफडणाऱ्या वाऱ्यात तू आहेस? पांडुरंगा, तू नेमका कुठे आहेस? लक्ष लक्ष पायांना, लक्ष लक्ष डोळ्यांना, लक्ष लक्ष काळजाला तोच पेच. पांडुरंगा, तू नेमका कुठे आहेस? दररोज सरावलेले असूनही कधी कोणाची पोळी चुकते, ती चूक तू आहेस? की दिंडी नियम मोडून रस्त्याच्या कडेला नातवाला लागलेली भूक तू आहेस? या वयात सगळंच पार करून निवांत बसलेल्या जोडप्यांचा घडलेला प्रवास तू आहेस? की काहीही न बोलता पुन्हा निमूटपणे सुरू झालेला प्रवास, तो सहवास तू आहेस? लक्ष लक्ष पायांना, लक्ष लक्ष डोळ्यांना, लक्ष लक्ष काळजाला तोच पेच. विठ्ठला, तू नेमका कुठे आहेस? तांडेच्या तांडे ढगांसारखे सरकत गेले, पण कोणी थांबलं नव्हतं. पेच होता तरी माथ्या आठी नव्हती.
कुणी देहाच्या चिपळ्या करून नाचते, कुणी डोक्याची तुळस करून बागडते, कुणी पायाला भिंगर बांधून फुगडी केली, कुणी वाऱ्यासोबत फडफडते, कुणी आभाळाकडे बघते तर कुणी जमिनीकडे, कुणी पावलांचा जागीच ठेका धरलाय तर कुणी सबंध देहाचा चोका केलाय. मग जो दिसेल त्यालाच विचारत गेलो, तुम्ही पांडुरंग आहात, तुम्ही विठ्ठल आहात, तुम्ही 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 तेव्हा प्रत्येकाचंच उत्तर हो आलं, प्रत्येकाचं. जखम हिरवी व्हावी तसा पेच आणखी गहन झाला. याच तांड्यात फिरताना, याच दिंडीत फिरताना कुणी डोईवर पांडुरंग, कुठे भक्तिशक्ती, कुठे तुळसमंजिरी. पण एका ठिकाणी आरसा दिसला, चकचकीत हंड्याच्या रूपात. तेव्हा अचानक उमगलं, लक्ष लक्ष पायांना, लक्ष लक्ष डोळ्यांना, लक्ष लक्ष काळजाला नव्हे, तो पेच फक्त मला पडलाय. जो प्रश्न मी आहे त्याचे उत्तरही मीच आहे. या दिंडीत उतरल्यावर जीवाला नदी पडाला आणि नदी वाहून नाही जात, नदी वाहत राहते, वाहत राहते.